ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अशा प्रकारे सायली आता प्रतिमाच्या दुकानावरती पोहोचणार आहे। मायलेकी एकमेकींच्या समोर येताच भयानक सत्याचा उलगडा होणार आहे आणि आता रविराज पूर्णाजी सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसणार आहे की सायलीने प्रतिमाला पाहिलंय म्हणजे प्रतिमा जिवंत आहे हे कॉइन मार्फत तर समजलेलं असतंच, पण आता सायली दुकानावरती पोहोचल्यावरती मोठ्या सत्याचा उलगडा होणार आहे। प्रतिमा आता सुभेदारांच्या घरात आलेली आहे। प्रतिमा सुभेदारांच्या घरामध्ये आलेली असते। ॲक्च्युली तिला विमलने त्या ठिकाणी बोलवलेलं असतं, पण प्रतिमाची पावलं तिकडे आपसूक वळतात। म्हणजे आता तिला 20 वर्षापूर्वीचं काहीही आठवत नसलं तरीसुद्धा सुभेदारांच्या घराकडे तिची पावलं आपसूक वळतात आणि सुभेदारांच्या घरामध्ये पावलं वळल्यावरती पहिला सगळं इंटेन्शन किंवा पहिलं सगळा संकेत हा आता सायलीला मिळतो। सायलीला इंट्युशन मिळत असतं की आपल्याला काहीतरी जवळची व्यक्ती आपल्या येत आहे बाजूने, म्हणून सायली बाहेर येते आणि आता हाच संकेत सायलीला प्रतिमाच्या जवळ ओढणार असतो। प्रतिमा एंटर करते आणि आता ती हळूहळू सुभेदारांच्या घराच्या दिशेने येते। सायलीला काहीतरी इंट्युशन असतं म्हणून ती बाहेर येते आणि त्याच वेळेला प्रतिमाच्या पिशवीतून एक कॉइन पडतो आणि तिकडे काढलेल्या महालक्ष्मीच्या आता लक्ष्मी मातेच्या कपाळावरील कुंकुवती येऊन पडतो। आता मात्र सायली दार उघडायला आणि त्याच वेळेला कल्पना तिकडून जायला एकच गाठ पडते आणि आता सायली आणि कल्पना यांची थोडक्यात चुकामुक होते। पण सायलीला मनाला काहीतरी वाटत असतं रुखरुख की काय असं आहे, कोण व्यक्ती आली होती, कोण इथून निघून गेली, माझ्या मनाला इतकी रुखरुख का लागून राहिलेली आहे। आणि सायली आजूबाजूला पाहते आणि पडलेला कॉइन सुद्धा उचलते। तो कॉइन उचलून सायली आता आतमध्ये येते आणि सांगते की मी ज्या वेळेला बाहेर गेले होते ना तेव्हा तिथे मला हे कॉइन सापडलं। आता सगळ्यांना मोठा धक्काच बसतो। त्यावेळेला आता मात्र पूर्णाजी तो कॉइन हातात घेते, जो सायलीच्या हातातून खाली पडतो। पूर्णाजी तो उचलते आणि म्हणते हा कॉइन तर प्रतिमाचा आहे। आता तिकडे प्रिया सुद्धा असते, ती सुद्धा विचार करते प्रतिमाचा कॉइन, मग प्रतिमा इकडे कशी आली। कल्पना म्हणते हो हा कॉइन तर प्रतिमा वंशांचा आहे, म्हणजे प्रतिमा वंश इकडे आल्या होत्या, मग त्या आत का नाही आल्या। सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो। पण एक सत्य उलगडलेलं असतं की प्रतिमा ही जिवंत आहे। आता मात्र सायली विचार करते काहीतरी गडबड आहे। तिथून आता प्रतिमा कुसुमच्या घरी जाते। कुसुमच्या घरी गेल्यावरती आता मात्र सायली कुसुमला कॉल करते। कुसुमला कॉल करून सायली सांगते कुसुमताई अगं तू दिवसभर होतीस तरी कुठे, म्हणजे तुझा फोन पण नाही लागला। कुसुम सांगते अगं तुला माहिती आहे का, मी तुला म्हटलं होतं ना कविताताई इकडे आल्यात, त्या कविताताईंनी दुकान ओपन केलंय ना फराळाचं। अगं फराळ सेम टू सेम तुझ्यासारखाच बनवतात गं त्या, फराळाला इतकी डिमांड आहे ना तुला काय सांगू। याच्यावरती सायली म्हणते कुसुमताई मी तुझ्या उद्या दुकानावरतीच भेटायला येते तुला, म्हणजे त्या तुझ्या कविताताईंचं इतकं कौतुक करतेस त्यांना सुद्धा भेटेन, तुमचा फराळ पण टेस्ट करेन आणि मी फराळ विकत पण घेईन, कारण पूर्ण आजीला म्हणजे आश्रमामध्ये देण्यासाठी फराळ सुद्धा हवा आहे। खूप प्रमाणामध्ये फराळ हवे, जेवढं आम्हाला घरी करायला काही जमणार नाही आहे, त्यामुळे फराळ तुमच्याकडून मी विकत सुद्धा घेईन। यावरती आता कुसुम सांगते नक्कीच तू लवकर ये सायली, त्यांना सुद्धा चांगलं गिराईक मिळेल। तुला माहिती आहे का अगं प्रिया पण आली होती फराळ घ्यायला, असं म्हणत आता इकडे कुसुमने मोठा खुलासा केलेला असतो। सायली म्हणते प्रिया का आली होती। कुसुम म्हणते काय माहिती फराळ घ्यायला ती का आली होती ते, आणि त्याच वेळेला सायलीला आठवतं की ही प्रिया तर नाटकं करत इकडे फराळ घेऊन आली होती, मग नक्की हिचं काय हेतू आहे देवालाच माहिती। तोपर्यंत इकडे आता कुसुम आणि आता पुन्हा एकदा प्रतिमा या दोघीजणी खूप सारा फराळ बनवतात आणि कुसुम सांगते उद्या दुकानावरती नक्की ये, तुमच्यासाठी फराळ बनवून ठेवते, ऑर्डर किती बल्कमध्ये आहे ते सुद्धा कळव। यावरती आता सायली ऑर्डर कळवते। तोपर्यंत प्रिया फराळ घेऊन घरी आलेली असते। प्रियाचा फराळ बघून रविराज भलतेच खुश होतात आणि म्हणतात अगं हा सेम टू सेम प्रतिमासारखा फराळ जमला कसा तुला। यावरती प्रिया सांगत असते मग तिची मुलगीच आहे ना प्रतिमाची, तिच्या अंगातले गुण माझ्या अंगात तर येणारच ना, पण हा फराळ प्रियाने बनवला नसून स्वतः प्रतिमाने बनवलाय हे रविराजांना कळणार तरी कसं, कारण प्रियाने खूप मोठा डावच रचलेला असतो। यावरती आता मात्र इकडे सुमन म्हणते काय गं खरंच गं प्रिया सेम टू सेम, तन्वी तू सेम टू सेम प्रतिमा वहिनींसारखाच फराळ बनवलास। नागराजला डाऊट येतो हा फराळ कसा काही हिच्यासारखा बनला। रविराज म्हणतात यातलाच काही फराळ तू पूर्णाजींच्या घरी सुद्धा घेऊन जा। प्रिया म्हणते काळजी करू नका, ऑलरेडी पूर्णाजीच्या घरी हा फराळ पोचता केलाय, पूर्णाजी सुद्धा फराळ खाऊन हेच म्हणाल्या की हा सेम टू सेम प्रतिमासारखा झालाय। बाबा खूप मोठं एक गोष्ट सुद्धा घडली, मी ज्या वेळेला घरी गेले होते ना त्यावेळेला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बाहेर रांगोळी काढलेली होती आणि आता तिथे एक कॉइन पडलेला होता, तर पूर्णाजीने तो कॉइन पाहिला आणि पूर्णाजी म्हणाली हा
प्रतिमाचा कॉईन आहे. रविराजांना मोठा धक्काच बसतो. ते म्हणतात, काय प्रतिमाचा कॉईन? असं पूर्णाई म्हणाल्या म्हणजे नक्कीच तो कॉईन प्रतिमाचा असणार, पण हे कसं शक्य आहे? असं म्हणत आता मात्र रविराज घाबरतात. त्यावेळेला इकडे आता रविराज म्हणतात, मला पूर्णाईला फोन करायला पाहिजे. रविराज फोन करण्यासाठी पूर्णाईच्या इकडे जातात. इकडे आता नागराज म्हणत असतो, काय ग तू खरंच फराळ बनवलास की काय? म्हणजे सेम प्रतिमा वहिनींच्या चव कशी काय आली? यावरती प्रिया सांगते, कशाला काय, मी तो फराळ विकत आणला आहे. याच्यावरती नागराज म्हणतो, फराळ विकत आणलास? पण घरचा फराळ आता अजून लागणार आहे, मग तुला अजून बनवायला सांगितलं सेम टेस्ट कुठून आणशील? प्रिया सांगते, काही काळजी करू नका, तिकडे एक दुकान आहे, उद्याच्या उद्या जाऊन मी अजून फराळ आणेन. प्रिया सुद्धा दुसऱ्या दिवशी फराळ आणण्यासाठी प्रतिमाच्या दुकानात येते. प्रतिमाच्या दुकानामध्ये नेहमीसारखी गर्दी असते. प्रतिमा खूप सारा फराळ विकत असते. सतत ज्यांनी नेलेला फराळ आहे ते लोक आजूबाजूला ॲडव्हर्टिजमेंट करत असल्यामुळेच आता प्रतिमाचा फराळ खूप फेमस होतो. माफक दरामध्ये घरगुती फराळ आणि स्वच्छ सगळं मिळाल्यामुळे गिरायकांची गर्दीवरती गर्दी वाढत चाललेली असते. प्रतिमाला उसंतच नसते. खूप चांगला बिझनेस चालू असतो आणि आता प्रतिमाचा धंदा जोराशोरात चालू असताना प्रिया पुन्हा फराळ घ्यायला येते. फराळ घ्यायला आल्यावरती ती गाडी बाजूला उभी करते, पण त्याच वेळेला इकडे कुसुमला पाहून प्रिया थोडीशी गडबडते. कुसुमताईने जर मला पाहिलं आणि घरी सांगितलं की मी फराळ विकत आणलाय तर काय होईल? आणि प्रिया पळून जाते. कुसुम विचार करते, काल ही फराळ घ्यायला आली, पैसे जास्तीचे ठेवून निघून गेली, आज ही मला बघितलं ती पळून गेली. नक्की हिच्या मनात काळं बेरं तरी काय आहे? मला काहीतरी संशय वाटतोय. त्यानंतर आता इकडे कुसुम येते आणि म्हणते, कविताताई मला असं वाटते तुम्ही थोडा वेळ थांबा, माझी बहीण तुम्हाला भेटायला येते, तिची बल्कमध्ये ऑर्डर आहे, ती ऑर्डर पण आपण पूर्ण करूया. यावर गिराईक म्हणतात, आमची तर ऑर्डर पूर्ण करा. यावर ती कुसुम सांगते, नाही हो, आमची ऑर्डर ऑलरेडी घेतलेली आहे. प्रतिमा सांगते, काळजी करू नका, मी जास्तीची पण ऑर्डर आणले आणि तुमच्या बहिणीची ऑर्डर ऑलरेडी खाली पॅक करून ठेवले, या ताईंना जेवढं हवे तेवढं द्या. असं म्हणत आता इकडे कुसुमला ती सायलीची ऑर्डर आपण खाली पॅक केले, काही काळजी करू नका असं सांगत असताना सायलीसुद्धा ऑर्डर घेण्यासाठी आता मात्र कल्पनाने सांगितल्याप्रमाणे ती आता स्टॉलवरती येणार असते. आणि स्टॉलवरती आल्यावरती मायलेकींची भेट होणार असते. एकदम हृदयस्पर्शी भेट होणार असते. जोपर्यंत इकडे आता सायली स्टॉलवरती येते आणि कुसुमला भेटणार असते तोपर्यंत प्रतिमा तिकडून निघत असते. पण ज्याच वेळेला सायली येते, प्रतिमा आणि सायलीची जरासाठी चुकामुक होते, पण सायलीला तो स्पर्श मात्र ओळखीचा वाटतो. आता मात्र सायली आणि प्रतिमा यांची दुकानावरती गाठभेट तर झाले, पण अजून फेस टू फेस बघणं झालेलं नाही आहे. आणि त्या वेळेला सायली प्रतिमाला फेस टू फेस बघणार, त्याच वेळेला मालिकेमध्ये खूप जबरदस्त ट्विस्ट येणार. अशा प्रकारे सायली आता प्रतिमाच्या दुकानावर पोहोचले. मायलेकी समोरासमोर आल्यात. भयानक सत्य उलगडायला आले, पण थोडक्यात चुकामुक झाले. पण दोघींची गाठभेट होऊन आता सायली प्रतिमाला घरी घेऊन येणार आहे आणि मालिका पाहायला तिथून रंजक होणार आहे.